नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागरने सईला ढकलून दिल्यामुळे मुक्ता त्याच्यावरती खूपच भडकलेली असते. तर मुक्ता सागरला सक्त ताकीद देत सांगू लागते, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीवरती हात उगारायची? सागर दारूच्या नशेत असतो, तर सागर म्हणत असतो, मी काहीही केलेलं नाहीये, तीच माझ्याकडे आली होती. मुक्ता मात्र म्हणत असते, लहान मुलांबरोबर कसं वागायचं हे एवढं नाही कळत का? किती जरी वाईट माणूस असला तरी तो आपल्या मुलांवरती हात नाही उगारत. अहो, प्राणी सुद्धा आपल्या मुलाची काळजी घेतात. पण तुम्ही वैरी आहात तुमच्या मुलांचे. आता मी सावणी जे काही म्हणाली होती ना, ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करत होते मी. पण फक्त एक गोष्ट माझ्या डोक्यातनं जात नव्हती. पण सावणी म्हणाली होती की मुक्ता, जेव्हा मी होते तेव्हा माझ्या आदित्यला मारलं होतं त्यांनी, आणि उद्या तू असशील आणि समोर सई असेल. त्या क्षणापासून मी देवाला प्रार्थना करत होते, बाकी सगळं खरं असू दे, फक्त ही गोष्ट खोटी ठरू दे. पण नाही. पण तुम्ही हे सिद्ध करून दाखवलात की ती तुम्हाला जास्त ओळखते. आणि आता मला पूर्णपणे पटलंय. फक्त आणि फक्त तिला शह देण्यासाठी तुम्हाला सई हवी होती. प्रेम नाहीये तुमचं तिच्यावरती. फक्त तुम्हाला जिंकण्याची गुर्मी आहे. सागर दारूच्या नशेत मुक्ताला सांगत असतो की तुम्ही माझं ऐकून घ्या. पण मात्र मुक्ता सागरवरती खूपच चिडलेली असते. मुक्ता खूप अपसेट होत रडतही असते. तर मुक्ता सागरला म्हणते, या घरात मी फक्त सईची आई म्हणून आलीये. यापुढे जर माझ्या मुलीला हात लावलात ना, तर मी कोर्टात नाही जाणार. तुमचा तोच हात तोडून तुमच्या दुसऱ्या हातात देईन, हे कायम लक्षात ठेवायचं. मुक्ता सागरला सक्त ताकीद देत सांगते. सागर देखील मुक्ताचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो. तर मुक्ता आतमध्ये निघून जाते. मुक्ता आतमध्ये सईकडे येता सई खूप घाबरलेली असते. मुक्ता सईजवळ बसते आणि सईला म्हणते, ओकेस का तू? तर सई म्हणते, हो मुक्ताई, पण पप्पा कसा आहे? त्याची तब्येत खराब आहे का? तर मुक्ता सांगते, नाही, तो एकदम बरा आहे. मुक्ता सई समोर कान पकडत म्हणते, सई, आज पप्पाने जे काही केलं त्याबद्दल मुक्ताई तुला सॉरी म्हणते. सईला मात्र सागरचीच काळजी असते. सई मुक्ताला म्हणते, पप्पा शांतपणे झोपेन ना? मुक्ता सईला म्हणत असते, तू जर झोपली तरच पप्पाला छान झोप लागेल ना? सई मात्र मुक्ताला म्हणते, मुक्ताई, आज तू माझ्याजवळ झोप, मला छान झोप लागेल. तर मुक्ता सईला म्हणते, सई तू डोळे बंद कर, आणि तिच्या केसातलं गुलाबाचं फूल सई समोर ठेवते. तर सई म्हणते, यात का इतकं? हे तर मीच दिलेलं गुलाब आहे ना. माझ्या सईने सगळ्यांना गुलाब दिलं, पण तुला कोणीच गुलाब नाही दिलं, म्हणून हे माझ्या सई माऊसाठी. आणि मुक्ता तिच्या केसातलं गुलाबाचं फूल सईला देते. सई मुक्ताला म्हणते, तुला माहिती का माझ्या फ्रेंडने मला काय सांगितलं? तिच्या मम्माच्या बुकमध्ये एक गुलाब होतं, पण ते एकदम ड्राय झालं. बुकमध्ये गुलाब का ठेवतात? तर मुक्ता विचार करत सईच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागते. तुम्हाला कोणीतरी खूप आवडतं तेव्हा तुम्ही त्याला गुलाब देता. तसंच आज माझ्या सई माऊने घरात सगळ्यांना दिलं. मग आता हा जर गुलाब सुकला तर काय करायचं? तर सई माऊला सगळ्यांना सांगायचंय ना की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर, आणि मग हा गुलाब घ्यायचा आणि पुस्तकात ठेवून द्यायचा. जेव्हा कुणी पुस्तकामधला गुलाब बघेल तेव्हा सगळ्यांना आमची माऊ आठवणार, लॉंग टर्मसाठीचं प्रेम आठवणार, म्हणून ठेवायचं. हे ऐकताच सईला देखील खूप आनंद होतो. त्यानंतर मुक्ता सईला म्हणू लागते की स्वामींनी मला तुझ्यासाठी पाठवलंय आणि तुला माझ्यासाठी. एक सई माऊ आहे आणि दुसरी मुक्ताई आहे. मुक्ता सईला स्वतःच्या कुशीत घेते आणि झोपी लावते. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर सागर सईच्या रूममध्ये येतो. सईच्या चेहऱ्यावरती सूर्यप्रकाश येत असतो, त्यामुळे सागर खिडकीचे पडदे देखील बंद करून घेतो. त्यानंतर सागर सईजवळ येऊन बसतो. सागरला सईसोबत घालवलेले बरेचसे क्षण आठवतात. त्याचबरोबर सागरला हर्षवर्धनचं बोलणं देखील आठवत असतं. म्हणजेच की सई तुझी मुलगी नाहीये, सई हर्षवर्धन अधिकारी आहे, ती माझी मुलगी आहे. सागर सईच्या गालावरनं हात फिरवायला लागतो. तर लगेच तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि सागरवरती ओढत म्हणते, इथे काय करताय तुम्ही? सागर मुक्ताला सई झोपली आहे असं सांगत असतो, म्हणजे शांतपणे बोला असं म्हणत असतो. पण मुक्ता मात्र सागरला म्हणते, काल जे काही झालं त्याने हौस नाही फिटली का तुमची? सागर म्हणतो, काल रात्री इतकं बडबडलात, हौस नाही भरली का तुमची? मुक्ता लगेच म्हणते, काल रात्री जे काही झालं ते परत झालं ना तर बघा. सागर म्हणतो, सांगितलं ना, चुकून झालं, माझ्या डोक्यात दुसरे विचार सुरू होते. मुक्ता मात्र सागरला म्हणते, तुमच्या डोक्यात काय सुरू आहे यासाठी मी नाही आलेली या घरात. तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही सॉर्ट आऊट करा, कारण या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि सई एकीकडे, आणि तुमच्या या निगेटिव्ह गोष्टींचा तिच्यावरती कोणताही परिणाम होता कामा नये. सागर म्हणतो, म्हणजे काल परवा आलात तुम्ही या घरात, मला शिकवणार का? मुक्ता म्हणते, फक्त शिकवणार नाही तर तुमच्यासाठी रूल सुद्धा बनवणार आहे. मुक्ता सागरला रूल सांगू लागते.
मुक्ता म्हणते, तुम्ही जर दारू पिऊन घरी आलात तर तुम्हाला सईला भेटता येणार नाही. फक्त शुद्धीत असताना सईशी बोलणार आहात. सागर मात्र मुक्ताला म्हणतो, तुम्ही एक सवय लावून घ्या. लेक्चर द्यायची वेळ आली तर कुठे थांबायचं हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. आणि सईशी कसं वागायचं हे मला बाहेरच्यांनी शिकवायची गरज नाहीये. ती माझी मुलगी आहे. सागरचे शब्द ऐकताच सागर स्वतः शांत होतो आणि जोरात दरवाजा बंद करून घेतो. ताराच्या आवाजामुळे सई देखील उठते. मुक्ता लगेच सईजवळ येऊन बसते. सई विचारते की कोण होतं, कुणी वाजवला दरवाजा? तर मुक्ता विषय बदलत म्हणते की माझ्या प्रिन्सेसची झोप झाली का? स्कूलला जायचंय ना, छान छान होमवर्क करायचा आहे. कोणाची तरी टीचर वाट बघतीये. तर सई देखील म्हणते, हो मला जायचंय स्कूलला. आपण आवरून घेऊयात. लगेच सई आणि मुक्ता आवरायला लागतात. मुक्ता आणि सई दोघीही बाथरूममध्ये असतात. तर सई म्हणते, मुक्ताई तू सुद्धा माझ्याबरोबर ब्रश कर ना. तर मुक्ता सांगू लागते, अगं माझी अंघोळ सुद्धा झाली. सई म्हणते, असू देत, कारण माझी फेवरेट डेंटिस्ट म्हणते की 2 वेळा ब्रश करायचा. मुक्ता लगेच म्हणते, हो का, तुझ्या फेवरेट डेंटिस्टचं नाव मुक्ताई आहे का? मला कळलं, कारण ही मुलगी लबाड झालीये. खरंच 2दा ब्रश करायचा, एकदा सकाळी आणि दुसरा रात्री. सई मुक्ताला म्हणत असते, कर ना माझ्याबरोबर ब्रश. मुक्ता देखील सईबरोबर ब्रश करायला लागते. त्या दोघी मिळून ब्रश करत असतात. ब्रश झाल्यानंतर मुक्ता सईला म्हणते, आता पटकन अंघोळ करून घेऊयात. तेवढ्यात लगेच सागर येतो. सागर म्हणतो, तुम्ही जरा पटकन आवराल का, मला अंघोळ करायची आहे, कारण मला ऑफिसला जायचंय. मुक्ता मात्र म्हणते, तुम्ही नंतर याल का, कारण सईला सुद्धा अंघोळ करायची आहे, कारण तुम्हाला वेळ जाईल. सागर म्हणतो, मला अंघोळ करून ऑफिसला जायचंय. तर मुक्ता म्हणते, आणि सईलाही अंघोळ करून क्लासला जायचंय. तिला लेट करून चालेल का? तर मुक्ता लगेच सागरच्या तोंडावरती दार बंद करून घेते. त्यानंतर इकडे दुसरीकडे छाया आणि काही बायका माधवीच्या घरी आलेल्या असतात. तर माधवी त्यांना सांगते की एकदम उत्कृष्ट सोहळा झाला लग्नाचा. तर छाया लगेच म्हणते, झालं ना, पण लागला ना गालगोट? म्हणजे थोडा गालगोट लागलाच ना. लगेच मंदा म्हणते, अहो छायाताई, मुहूर्तापेक्षा माणसं महत्वाची असतात. आता तुमचंच बघा, आमच्या मंजिरी आणि मयुरेशच्या लग्नामध्ये तुम्ही रुसून बसला होतात. चांगला 40 मिनिटं सोहळा थांबला होता. मंदाच्या बोलण्यामुळे माधवी मात्र गालातल्या गालात हसत असते. मंदा मात्र छायाला चिडवत असते. तर छाया म्हणते, अहो त्यावेळी मी वरमाई होते, माझा मान वगैरे काही असतो की नाही, आणि उरकायचं जर झालं तर 10 मिनिटात रजिस्टर लग्न करून देखील सोहळा उरकता येतो. माधवी लगेच म्हणते, ते तुमचं बरोबर आहे, आणि आम्ही काही उरकलंच नाही ना. मंजिरीचं लग्न उरकलं ना मुक्ताचं लग्न उरकलं. अगदी थाटामाटात सगळं पार पडलं. तर छायासोबत आलेली फ्रेंड म्हणते की मला तर हे कोळी लग्न बघण्याची खूप इच्छा होती. तेवढ्यात तिथे मिहिका येते. तर छाया लगेच म्हणते, ही मुलगी तर आजकाल सोशल मीडियावरती फेमसच आहे. तेवढ्यात लगेच दाराची बेल वाजते. मिहिका दार उघडण्यासाठी जाते. छाया माधवीला म्हणत असते, अहो मुक्ता आणि सागररावांची भेट घडवून द्या की. माधवी म्हणते, अहो ते दोघे इतके बिझी असतात ना की आम्हालाच त्याचं दर्शन अगदी दुर्मिळ झालंय. तेवढ्यात लगेच टॉवेल आणि कपडे घेऊन तिकडनं सागर येतो. सागरला पाहता माधवी लगेच म्हणते, सागरराव तुम्ही इतक्या सकाळी सकाळी? सागर म्हणतो, अहो काय करू मग, तुमची मुलगी आणि तिची मुलगी म्हणजे माझी मुलगी दोघीही बाथरूमवरती राज्य करताय. माधवी म्हणते, मुक्ता म्हणजे कधी कधी ढालगजपणाच करते. सागर माधवीला रिक्वेस्ट करत म्हणत असतो, माझी एक महत्वाची मीटिंग आहे, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी तुमचं बाथरूम यूज करू का? तर पुरुषोत्तम सागरला मुक्ताच्या रूममध्ये नेऊ लागतात. तर छाया लगेच मध्ये खोकण्याचं नाटक करते. पुरुषोत्तम सागरला म्हणतो, 5 मिनिटं या ना, मी तुम्हाला ओळख करून देतो. तर पुरुषोत्तम सागरची ओळख करून देतो. छाया म्हणते, आता यांना कोण नाही ओळखत. पुरुषोत्तम त्यांची देखील ओळख करून देतो. सागरला उशीर होत असतो, त्यामुळे पुरुषोत्तम लगेच त्याला मुक्ताची रूम दाखवण्यासाठी घेऊन जातो. इकडे पुरुषोत्तम सागर मुक्ताच्या रूममध्ये येतात. तर लगेच माधवी तिकडनं टॉवेल आणि काही साबण घेऊन येते. सागर विचारतो, एवढे सगळे कशासाठी? तर माधवी सांगते की तुम्ही नेमकं कोणता साबण वापरता हे माहीत नाहीये ना, त्यामुळे. सागर त्यातनं एक साबण घेतो आणि बाथरूममध्ये निघून जातो. पुरुषोत्तम माधवीला सांगतो, तू यांच्या नाश्त्याचं पण बघतेस का? माधवी लगेच तिकडनं निघून जाते. बाहेर आल्यानंतर छाया म्हणते, मुक्ताने काहीतरी जादूच केली. आधी हे सतत चिडके असायचे, आता आज शांतपणे अंघोळ करतायत, आणि ते सुद्धा मुक्ताच्या रूममध्ये. बाकी मुक्ताने हे बरं केलं, सागरला घर जावई होण्यासाठी कन्व्हिन्स केलंय. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता माधवीच्या घरी येते आणि सगळ्यांना सांगू लागते, आई बाबा मला अवॉर्ड जाहीर झालाय. तर सगळ्यांनाच खूप आनंद होतो. त्यानंतर पुरुषोत्तम म्हणतो, आता तू सागर रावांना कळव. तर मुक्ता लगेच सागरला फोन करत सांगते,
हेल्थ अवॉर्ड जाहीर झालाय मला, त्याच्यामुळे सगळ्या फॅमिलीलाच बोलवलंय. तर तुम्ही याल ना? सागर म्हणतो, असल्या फालतू फंक्शनला जात नाही मी. मुक्ताच्या आजूबाजूला पुरुषोत्तम व सगळे असतात. तर मुक्ता म्हणते, किती छान वाटलं मला हे ऐकून. सागर मात्र म्हणतो, मी येणार नाही. तर मुक्ता म्हणते, वेळेत पोहोचताय. सागर म्हणतो, तुम्ही डोक्यावर पडलात का? पुढील भागांचे डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.